बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक बालिका आपणास मंगलमैत्री आशीर्वाद. विपश्यनेमध्ये काही अवस्था असतात, त्या अवस्थेची नावं श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत, पच्चबुद्ध आणि सम्यक संबुद्ध ही व्यावहारिक नावे नाहीत, तर ही विपश्यनेमध्ये प्राप्त केलेल्या अवस्था आहेत. श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी आणि अरहंत हे सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. भगवान बुद्धांनी उपासक उपासिका भिक्षू आणि भिक्षुणी यांचा धम्मामध्ये सर्वात श्रेष्ठ संकल्प जर कोणता असायला पाहिजे तो निर्वाणाचा. जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा धम्मामध्ये काय संकल्प आहे, तुम्ही धम्माचं पालन कशा करता, तर मग त्या व्यक्तीला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की मी धम्माचं पालन निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी करतो. शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास मी निर्वाण प्राप्तीसाठीच करतो, कारण भगवान बुद्धांनी निर्वाणासारखं सुख कशामध्येच सांगितलेलं नाही. भगवान बुद्धांनी या संसारात एखादा व्यक्ती जर बुद्धापुढे गेला आणि म्हणाला की भगवान मी चक्रवर्ती सम्राट झालो, तरी भगवान बुद्धांनी त्याची स्तुती केलेली नाही. पण एखादा व्यक्ती जर गेला आणि म्हणाला की भगवान मी श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत अवस्था प्राप्त केली, तर भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीचा 3 वेळा साधुवाद दिलेला आहे. त्या व्यक्तीचा भगवान बुद्धांनी साधुवाद देऊन त्या व्यक्तीचा सन्मानच केलेला आहे, त्याला आशीर्वादच दिलेला आहे. म्हणजे सांगायची एक गोष्ट अशी की भगवान बुद्धांनी स्तुती कोणाची केली? भगवान बुद्धांनी स्तुती फक्त ज्या व्यक्तीने आर्यफळ प्राप्त केली त्यांचीच केलेली आहे. तर मी आज अनागामी उपासक छत्रपाणी यांचा संदर्भ तुम्हाला सांगतो की उपासक कसा असावा. उपासक अहंकारातून मुक्त असावा. आज आपण बघतो अनेक प्रकारचे लोक स्वतःला उपासक म्हणतात, पण उपासकांची गुणवत्ता जी असायला पाहिजे 3 रत्नाच्या संदर्भात ती दिसून येत नाही. आदर्श छत्रपाणी यांचा आपण खरोखरच आदर्श घेतला पाहिजे. एकदा काय झालं की उपासक छत्रपाणी सकाळी उठून तो भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी विहारामध्ये गेला आणि विहारामध्ये गेल्यानंतर तो बघतो तर काय की भगवान बुद्ध राजा प्रसेनजीत यांना धम्माचा उपदेश देत होते. छत्रपाणीच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आता मी कुणाचा सर्वप्रथम सन्मान केला पाहिजे, आता नमस्कार करावा तर सर्वप्रथम कुणाचा करावा. एक या नगराचा राजा, या प्रदेशाचा राजा प्रसेनजीत इथे बसलेला आहे आणि एक संसाराचे राजे भगवान बुद्ध इथे बसलेले आहेत. कारण बुद्ध पण संसाराचे राजे आहेत, सद्गुणी दुनियाचे राजे म्हणजे बुद्ध. कुणाचा सन्मान करावा? राजाचा सन्मान केला तर बुद्धाचा अवमान होईल आणि बुद्धाचा सन्मान केला तर राजाचा अवमान होईल, राजाला वाईट वाटेल. तर काय करावं? तर काही असो, भगवान बुद्ध जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्यांची तुलना कोणासोबतही करता येत नाही. राजा असेल, चक्रवर्ती सम्राट असेल, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ संसारात फक्त बुद्ध असतात. म्हणून बुद्धाचा सर्वप्रथम सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तो बुद्धाकडे गेला, बुद्धाला वंदन केलं आणि एका बाजूला बसला. तर राजाच्या मनामध्ये थोडा क्रोध उत्पन्न झाला की मी या प्रदेशाचा राजा आहे आणि या नगरात राहणारा हा गृहस्थ हा माझ्या बाजूला बसलाय, पण याने मला एकही वाक्य न बोलता, माझा सन्मान न करता हा असाच कसा बसला. मनात क्रोध निर्माण झाला. भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजीतचं चित्त जाणलं, कारण बुद्धाला 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त होत्या. त्यामध्ये एक असते परिचित्त ज्ञान. बुद्धाने त्यांच्या चित्ताला जाणलं की राजाच्या मनात क्रोध निर्माण झाला आणि मग भगवान बुद्धांनी छत्रपाणी उपासकाची स्तुती केली आणि राजाला सांगितलं की राजा, या संसारामध्ये कोणताच युद्ध एवढं मोठं नाही जे मनाचं युद्ध असतं. संसारात अनेक प्रकारच्या लढाया लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी लढाई जर कोणती असेल तर मनाशी जिंकणे. मनाला जिंकणे जगातली सर्वात मोठी लढाई आहे. आणि हा जो उपासक तुमच्या बाजूला बसला हा कोणी साधारण उपासक नाही, तर याने 3री अवस्था प्राप्त केली आहे, ज्याला अनागामी अवस्था म्हणतात. आणि ते प्राप्त करणं खूप अवघड आहे. खूप शिलाचं पालन करावं लागतं, खूप दान पुण्य साधना करावी लागते, तेव्हा ती अवस्था प्राप्त होते. आणि भगवान बुद्धांनी खूप त्याची स्तुती केली. मग राजाला वाटलं की भगवान बुद्ध एखाद्या व्यक्ती स्तुती करतात, तो व्यक्ती साधारण असला पाहिजे, कारण बुद्ध कुणाचीही स्तुती करत नाही. कोणी भगवंताचा मान सन्मान करावा, भगवंताला
काही लाभ सत्कार प्राप्त होईल या भावनेतून बुद्ध कधीही स्तुती करत नसतात. बुद्धाच्या वाणीतून निघालेला शब्द हा सर्वश्रेष्ठ, पवित्र आणि तो सत्यच असतो. मग राजाला त्याच्या मनामध्ये त्या छत्रपाणीबद्दल आपुलकी निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं. एके दिवशी राजा महालातून बघतो तर काय, छत्रपाणी त्याच्या महालाच्या बाजूने जात असतो. छत्रपाणी बाजूला जात असतो. तर मग राजा आपल्या सेवकाला सांगतो की जा छत्रपाणीला बोलवून आणा. आणि मग छत्रपाणी राजाच्या पुढे येतात. तर मग काय, हातामधला छाता एका बाजूला ठेवतात, पायातली चप्पल काढतात आणि राजा पुढे जातात आणि राजाला नमस्कार करतात. राजाचा विजय हो, राजाचा विजय हो, राजाला माझा नमस्कार. राजाने माझा नमस्कार स्वीकार करून मग राजा हास्य चेहरा करत त्याला विचारतो, का रे बाबा छत्रपाणी, आज तुला कळालं मी राजा आहे या नगराचा? त्या दिवशी तुला नाही कळालं का मी राजा आहे म्हणून? आज तू माझा खूप सन्मान करतो, पण त्या दिवशी तू माझा सन्मान नाही केला. मग छत्रपाणी म्हणतो की राजा तसं नाही, आजही माझ्या लक्षात आहे, माझ्या स्मरणात आहे की तुम्ही आमच्या प्रदेशाचे राजा आहात. तुमच्यावरती आमची उपजीविका चालते, तुम्ही आमचं रक्षण करता. पण राजा त्यावेळेला दोन राजे माझ्या पुढे उभे होते, एक संसाराचा राजा आणि एक प्रदेशाचा राजा. आणि माझ्या पुढे प्रश्न पडला की मी कोणत्या राजाचा सन्मान करावा. आणि माझ्या सम्यक दृष्टीने मला सांगितलं की सर्वप्रथम तो बुद्धाचा सन्मान केला पाहिजे आणि मी बुद्धाचा सन्मान केला. जर तुमच्या मनाला काही दुखापत झाल्या असेल, तुम्हाला काही नाराजी वाटली असेल तर मी तुम्हाला क्षमा मागतो. पण प्रसेनजित राजा हा पण भगवान बुद्धाचा उपासक होता, तोही बुद्धाचा अनुयायी. त्याला अति आनंद झाला आणि म्हणाला तसं काही नाही, माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा राग नाही, पण मी तुला एक काम देऊ इच्छितो. तर तू काय कर, 3-4 महिने तू रोज माझ्या महलामध्ये येत राहा आणि माझी जी राणी आहे मल्लिका देवी, तिला आणि तिच्या दासी आणि या महलातल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना रोज तू भगवान बुद्धाचा धम्म सांगत जा. हे कर्तव्य तू पार पाड. तेव्हा तो छत्रपाणी म्हणतो, राजा नाही, हे कर्म माझ्या हाताने होणे शक्य नाही. बघा, राजाने त्याला निमंत्रण दिलं की तू लोकांना धम्म सांग, माझ्या महलातल्या स्त्रियांना तू धम्म सांग, त्यांना शिकव. पण छत्रपाणीने ते स्वीकारलेलं नाही. तो म्हणाला की त्या गोष्टीवरती अधिकार फक्त भिक्षूचा आहे. लोकांना धम्म सांगणे हे भिक्षूचं कर्तव्य आहे. आणि राजमहालामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, तो गृहस्थाने जाणे तिथे उचित नाही. पण तुम्ही एखाद्या चांगल्या भिक्षूंना निमंत्रण द्या आणि त्यांच्या वाणीतून तुम्ही भगवान बुद्धाचा धम्म श्रवण करा. बघा, छत्रपाणीची इथे एक विशेषता आहे. छत्रपाणीला धर्माबद्दल गर्व नव्हता. छत्रपाणी हा त्रिपिटकचारी होता आणि हे सुद्धा राजाला चांगल्या प्रकारे अवगत होतं. त्रिपिटकचारी म्हणजे विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक, बौद्ध साहित्य जे त्रिपिटक असतं ते सर्व त्याला कंठस्थ होतं. म्हणजे चांगल्या प्रकारे तो उपदेश करू शकत होता. आज आपण बघतो की एखाद्या गृहस्थाला जर थोडंफार ज्ञान झालं तर तो स्वतःला भिक्षू समान समजतो. भिक्षू जर असले तर त्याच्या बाजूला बसूनही तो लोकांना धम्म शिकवितो. म्हणजे त्याला असं वाटतं की मला ज्ञान आलं म्हणजे मी आता संपूर्णपणे धम्म लोकांना सांगू शकतो. पण बघा, इथे त्याने जो भिक्षूचा हक्क होता, त्याने भिक्षूंचे नियम होते आणि भिक्षूबद्दल असली त्याची श्रद्धा होती, त्या श्रद्धेला त्याने बलवान केलं. आणि जो अधिकार भिक्षूचा आहे तो अधिकार मी कसा घेऊ शकतो, जे दान भिक्षूचा आहे ते दान मी कसा घेऊ शकतो, या भावनेतून त्याने नकार केला. का? कारण त्याला अहंकार नव्हता. ज्ञान विकारमुक्त आणि ज्ञान विकारयुक्त या दोन्ही गोष्टी वेगळ्या. जर आपल्याकडे ज्ञान आलं आणि त्या ज्ञानातून अहंकार जन्माला आला तर ते ज्ञान औषध बनत नाही. आणि आज लोकांना ज्ञानाचा अहंकार झालेला आहे. त्या लोकांनी या आदर्श छत्रपाणीचा खरोखरच आदर्श घ्यावा. छत्रपाणीने सांगितलं की राजन, तुम्ही भगवान बुद्धाला निरोप द्या आणि भगवंतांना सांगा की एखाद्या भिक्षूला निवडावं आणि ते भिक्षू रोज तुम्हाला, तुमच्या राणीला आणि तुमच्या महालातल्या सर्व स्त्रियांना धम्माचा उपदेश देतील. आणि मग राजाने भगवान बुद्धांकडे निरोप पाठविला की भगवान, माझ्या महलामध्ये रोज कुणाला तरी भिक्षूंना पाठवा. माझी राणी आणि ज्या काही राजमहालात राहणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना चांगल्या प्रकारे धम्माचं मार्गदर्शन करतील असा एखादा भिक्षू पाठवा. मग भंते आनंद यांची निवड केली आणि आनंद कंटिन्यू 3-4 महिने त्या महलामध्ये जाऊन त्या स्त्रियांना धम्माचा उपदेश करीत होते. तर मग सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की भगवान बुद्धांनी धम्म पदामध्ये सुद्धा सांगितलं आहे की भिक्षूंचे नियम दिलेले आहेत. त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो,
आपण जे भोजन ग्रहण करतो त्या भोजन ग्रहण केल्यानंतर आपण लोकांना धम्म दिला पाहिजे. जर धम्म दिला नाही आणि त्या धम्माचं जीवन जगलं नाही तर ते अन्न सुद्धा विष बनते, दान सुद्धा विष बनते. म्हणजे भिक्षूला भोजन जरी घेत असेल, दाने घेत असेल तर ते सुद्धा त्याला योग्य कर्माला लावावं लागतं, अन्यथा त्याची सुद्धा दुर्गती होऊ शकते. तो उपासकाचा प्रश्न तर खूप लांबचाच आहे. तर म्हणजे उपासक आणि भिक्षू कधीही समान होऊ शकत नाही. भिक्षू म्हणजे त्यागी असतो आणि तो गुरु समान असतो, आणि उपासक हा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जाऊन तो लोकांना मदत करू शकतो, पुण्य धम्म प्राप्त करू शकतो, लोकांना ज्ञानही सांगू शकतो, पण तो 3 रत्नाच्या समान कधी होऊ शकत नाही. म्हणून उपासकाने आदर्श छत्रपाणीचा आदर्श घ्यावा आणि विकारातून मुक्त अवस्था जसे त्याने प्राप्त केली तशी आपणही प्राप्त करायला पाहिजे. आपल्यामध्ये ज्ञान जरी आलं तरी आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांवरती बलवान असली पाहिजे. आणि अशा प्रकारे हा आदर्श उपासक होता. हा छत्रपाणी एवढा श्रद्धा संपन्न होता, याच्या पुढे एखादा सामनेर जरी बसला तरी तो सामनेरकडून सुद्धा प्रवचन ऐकून घेत होता. असं नाही की त्याला धम्म माहिती नव्हता, असं नाही की त्याला प्रवचन माहिती नव्हतं, त्याला संपूर्ण ज्ञान होतं, त्रिपिटकचारी होता तो. तरी पण एखादा नवीन सामनेर जरी असेल तरी त्या सामनेरांकडून तो धम्म श्रवण करायचा. का? कारण जे सामनेरचं कर्तव्य आहे तो सामनेर पार पाडतोय आणि जे उपासकाचं कर्तव्य आहे तो उपासकाने पार पाडलं पाहिजे, हा त्याचा एक सम्यक दृष्टीचा विचार होता. कारण शेवटी मी बुद्ध धम्म संघाचा अनुयायी आहे आणि भगवान बुद्धाची वाणी मग ती मला सामनेराच्या मुखातून ऐकायला जरी मिळत असेल तर मी ती ऐकली पाहिजे, कारण तो वाणीचा सन्मान करायचा. आणि अशा प्रकारे या छत्रपाणीची ही कथा होती. तर अपेक्षा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या असतील. आपलं कल्याण हो, आपलं मंगल हो, आपल्याला आयु वर्ण सुख बल प्राप्त हो, अशी सद्भावना व्यक्त करतो आणि दे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते.